1,07,00,000पेक्षा अधिक महिलांना आपण 3,000 इतका जो लाभ आहे, 52 लाख भगिनींना आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आपण 3,000 इतकी जो त्यांचा सन्मान निधी आहे हा वितरित करत आहोत। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 26 फेब्रुवारी गुरुवार 100% घोड सुद्धा होतच आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये उशीर झाल्यामुळे जानेवारी महिन्याचा 19 हप्ता 1500 रुपये आणि फेब्रुवारी महिन्याचा 20 हप्ता 1500 रुपये म्हणजेच दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपये आज सकाळपासून विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींना मागच्या 2-3 दिवसांपासून तुमच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा 19 हप्ता हा 1500 रुपयाप्रमाणे जमा केला जात होता, तर आजपासून त्या 1500 रुपयांसोबत लगेच फेब्रुवारी महिन्याचा 20 हप्ता सुद्धा जमा होत आहे। म्हणजेच ज्या बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता 1500 रुपयाप्रमाणे आलेला होता त्यांना तर फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळतच आहे, परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये अद्याप जानेवारीचा हप्ता आलेला नव्हता त्या बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन्ही महिन्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपये विस्तार सुद्धा होतच आहे। तर आपण या ठिकाणी बघून घेऊयात की आज जानेवारी आणि फेब्रुवारी या 2 महिन्यांचे पैसे कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कोणकोणत्या बँकेमध्ये जमा होत आहेत। कारण लाडक्या बहिणींनो एकाच दिवशी सर्व जिल्ह्यामधील सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा करणे शक्य होत नसतं, त्यामुळेच लाडक्या बहिणींना आज काही जिल्ह्यांमध्ये, उद्या काही जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी काही जिल्ह्यांमध्ये, तर एकंदरीत आपण आज 26 फेब्रुवारी गुरुवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होत आहेत तर त्याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। यासोबत कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत, यासोबत ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबरचे 3,000 रुपये मिळालेले नव्हते त्या लाडक्या बहिणींनी सुद्धा व्हिडिओ सविस्तर पहा। कारण लाडक्या बहिणींनो जर तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे मिळालेले नसतील आणि जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केलं तर तुमची लाडकी बहीण योजना बंद होऊ शकते, तुमचं नाव लाडकी बहीण योजनेमधून वगळण्यात येऊ शकतं। त्यामुळे लाडकी बहिणींना हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमचे जानेवारीच्या हप्त्याची प्रतीक्षा, फेब्रुवारीच्या हप्त्याची प्रतीक्षा संपून जाणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, अशा प्रकारच्या बातम्या भरपूर दिवसांपासून फिरत होत्या, परंतु अशा प्रकारच्या बातम्या इथून पडून काही फिरणार नव्हत्या। कारण लाडक्या बहिणींनो तुम्हाला सुद्धा माहिती होतं की 18 फेब्रुवारी 2026 रोजी जानेवारीचा हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये वितरित करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून GR म्हणजे शासन निर्णय काढण्यात आलेला होता आणि या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये जानेवारी हप्ता हा लगेच वितरित करायला सुरुवात सुद्धा केलेली होती। बघा जानेवारीचा हप्ता आला, परंतु आता फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू आहे, फेब्रुवारी महिन्याचे शेवटचे 2-3 दिवस शिल्लक राहिलेले आहेत, त्यामुळे लाडक्या बहिणींना आशा होते की या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आम्हाला लगेच फेब्रुवारी हप्ता जमा झाला पाहिजे। तर बघा लाडक्या बहिणींनो तुमची ती आशा संपत आहे, तुमची प्रतीक्षा संपत आहे। कारण तुम्हाला जानेवारीचा हप्ता हा 100% मिळालेला आहे, परंतु तुमच्या आता फेब्रुवारीच्या हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे। परंतु ज्यांना जानेवारी हप्ता मिळालेला नसेल तर त्यांची जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन्ही महिन्यांची दोन्ही हप्त्यांची 3,000 रुपयांची प्रतीक्षा संपत आहे। तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण जास्त वेळ न घेता डायरेक्ट जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर सांगत आहे। तुमचा जिल्हा या जिल्ह्यांपैकी आहे का, तुमचं बँक खाते या बँकेपैकी कोणत्या तरी एका बँकेमध्ये आहे का, हे तुम्ही सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये खटाखट हे पैसे जमा सुद्धा होऊन जातील। यासोबत लाडक्या बहिणींना तुम्हाला सुद्धा माहिती आहे की सरकारच्या माध्यमातून 3 गॅसची मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना सुरू करण्यात आलेली होती, परंतु लाडक्या बहिणींनो अजून कोणत्याही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये जमा झालेले नव्हते, तर त्या 2,500 रुपयांची प्रतीक्षा सुद्धा संपत आहे। तर या 2,500 रुपयांची प्रतीक्षा कोणकोणत्या बहिणींची संपत आहे त्याविषयी सुद्धा माहिती आपण पाहणार आहोत। त्यामुळे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे व्हिडिओ सविस्तर पहा, सविस्तर माहिती पाहिली की तुम्हाला सर्व गोष्टी समजतात, परंतु अर्धवट माहिती पाहिली की तुमचा या ठिकाणी दृष्टिकोन चुकीचा ठरू शकतो, त्यामुळे व्हिडिओ सविस्तर पहा। बघा लाडक्या बहिणींना आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांचं विमान दुर्घटनेमध्ये निधन झालेलं होतं, त्यामुळे पैसे येण्यासाठी थोडीफार या ठिकाणी उशीर झालेला होता, परंतु लाडक्या बहिणींनो या ठिकाणी आता काळजी आणि चिंता करण्याची गरज भासणार नाही। कारण तुम्हाला प्रत्येक महिन्याचा हप्ता हा वेळेवरती जमा केला जाणार आहे, अशा प्रकारची माहिती मुख्यमंत्री फडणवीस साहेब यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम तर यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणी या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून
माध्यमातून सक्षम बनत आहेत आणि या लाडक्या बहिणींना अशाच पद्धतीने सक्षम बनवण्याचं काम हे सरकार वेळेवरती करत राहील अशा पद्धतीची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आता आपण बघून घेऊयात, कारण आज 3 टप्प्यांमध्ये हे पैसे वितरित होत आहेत। उद्या सुद्धा 3 टप्प्यांमध्ये आणि परवा दिवशी सुद्धा 3 टप्प्यांमध्ये हे पैसे जमा होतील। म्हणजेच आज सकाळी या ठिकाणी 10 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत पहिला टप्पा, दुपारी 2 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत दुसरा टप्पा आणि संध्याकाळी 6 वाजल्यापासून पुढे तुम्हाला या ठिकाणी तिसऱ्या टप्प्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत। म्हणजेच आज 3 टप्प्यांमध्ये हे पैसे तुम्हाला वाटप केले जात आहेत। तर आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कशा पद्धतीने हे पैसे वितरित होत आहे तर याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहोत। परंतु लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी केलेले नव्हते, ज्या लाडक्या बहिणींची केवायसी अर्धवट राहिलेली होते किंवा ज्या लाडक्या बहिणींची केवायसी चुकलेली होती किंवा काही लाडक्या बहिणींना केवायसी मुळे पैसेच आलेले नव्हते, तर अशा लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज म्हणजेच दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, सांगायचं झालं जर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी अद्याप पैसे आलेले नसतील तर तुमची केवायसी ही चुकलेली होती। जर तुमची केवायसी चुकलेली असेल तर तुम्हाला आता तात्काळ एक काम करायचं आहे। हे जर काम तुम्ही उशिरा केलं तर तुम्हाला पैसे येणार नाहीत, परंतु जर तुम्ही या ठिकाणी अर्जंटमध्ये हे काम केलं तर तुम्हाला वेळेवरती पैसे मिळत राहणार आहेत। मागील हप्त्यांचे पैसे यासोबत पुढील हप्त्यांचे पैसे तुम्हाला सुरळीतपणे मिळत राहणार आहेत। त्यामुळेच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला अर्जंटमध्ये एक काम करायचं आहे, तर ते काम कुठं, कसं, कशा पद्धतीने करायचं आहे त्याविषयी सुद्धा माहिती सांगत आहे। परंतु लाडक्या बहिणींना तुम्हाला सुद्धा माहिती आहे की या केवायसी मुळे राज्यातील भरपूर लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलेलं आहे। भरपूर लाडक्या बहिणींची केवायसी चुकलेली होती, यासोबत या केवायसी साठी काही महत्त्वाच्या पात्रता लावण्यात आलेल्या होत्या, त्यामुळे सुद्धा भरपूर लाडक्या बहिणींना याच्यामधून वगळण्यात आलेलं होतं। बघा लाडक्या बहिणींना या केवायसी मध्ये महत्त्वाचे मुद्दे सांगण्यात आलेले होते, त्यामुळे भरपूर लाडक्या बहिणींना योजनेमधून वगळण्यात आलेलं होतं। तर एकंदरीत आपण बघून घेऊयात की केवायसी चुकलेल्या बहिणींनी, केवायसी अर्धवट राहिलेल्या बहिणींनी, केवायसी न केलेल्या बहिणींनी काय करायचं आहे। यासोबत ज्यांना जानेवारी हप्ता आलेला असेल त्यांना आता फेब्रुवारीची चिंता लागलेली होती, परंतु काही लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांना अजून जानेवारी हप्ता आलेला नव्हता, मग त्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी या 2 हप्त्यांची प्रतीक्षा चिंता लागलेली होती। तर अखेर त्यांना दिलासा मिळून त्यांचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे काटाकाट विस्तांतर सुद्धा होणार आहेत। बघा लाडक्या बहिणींना, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम असतील, तर हे तिघे जण दिलेला शब्द पूर्ण करत असतात। विचार करायला गेला तर मागच्या काही दिवसांपूर्वी या तिघांच्या माध्यमातून शब्द देण्यात आलेला होता की आम्ही लाडकी बहीण योजना कधीच बंद होऊन देणार नाही, ही लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीने सुरू राहील। आणि तुम्ही सध्याच्या स्थितीला पाहत असाल की लाडकी बहीण योजना सुरळीतपणे सुरू आहे आणि लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीने सुरू राहणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींना, आपल्याला काय तुमचा जास्त वेळ घ्यायचा नाही, कारण प्रत्येक लाडक्या बहिणीला काही ना काही कामे असतात, त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुमचा काय जास्त वेळ घेणार नाही। डायरेक्ट आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर पाहणार आहोत। ज्या ज्या बहिणींचा जिल्हा या जिल्ह्यांपैकी असेल, ज्या ज्या बहिणींच्या बँकात या प्रमुख बँकांपैकी असेल, तर त्यांची प्रतीक्षा संपून त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे खटाखट विस्तांतर होतील आणि त्यांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळून त्यांना यापुढे काळजी आणि चिंता करण्याची गरज भासणार नाही। बघा लाडकी बहिणींनो, जिल्ह्यांची आणि बँकांच्या आधी आपण पाहणार आहोत, परंतु तुम्हाला सांगायचं झालं तर बघा 2024 सालामध्ये लाडकी बहीण योजना सुरू झाली, परंतु 2025 सालामध्ये याच्यामध्ये काही महत्त्वाच्या अपडेट आलेल्या होत्या, म्हणजेच महत्त्वाचे बदल करण्यात आलेले होते आणि आता 2026 साल सुरू होऊन सरासरी 2 महिने पूर्ण होत आलेले आहेत। तर आता याच्यामध्ये काही महत्त्वाचे बदल झालेले आहेत। जर तुम्ही बदल झालेल्या नियमांमध्ये बसत असाल, जुन्या नियमांमध्ये बसत असाल तरच तुम्हाला पैसे येतील। अद्याप जर तुम्ही या नवीन नियमांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, हे नवीन नियम कोणकोणते आहेत, जुन्या नियमांमध्ये कसे बदल झालेले आहेत, तर याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहोत। त्यामुळे व्हिडिओ सविस्तर पहा। सविस्तर माहिती पाहिली की फायदा होत असतो, अर्धवट माहिती पाहिली की आपला तोटा होऊ शकतो। आता बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आज सर्व मिळून किती पैसे मिळणार आहेत
कोणाला पैसे मिळणार आहेत, कोणाला पैसे मिळणार नाहीत, कोणाची प्रतीक्षा संपणार नाही, कोणत्या लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या 5 प्रकारच्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत तर त्या 5 प्रकारच्या बहिणी कोणकोणत्या आहेत तर त्याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहोत। त्यामुळे व्हिडिओ हा सविस्तर पहा। सविस्तर व्हिडिओ पाहिला की तुमचा हा फायदा 100 आणि 101% होतच असतो। तर बघा लाडके बहिणींनो, एकंदरीत आपण जिल्ह्यांचे आणि बँकांची यादी तर पाहणार आहोत, परंतु लागू झालेले नियम असतील, यासोबत नवीन बदललेल्या पात्रता असतील, यासोबत आता या ठिकाणी या बहिणींना पैसे येणार नाही तर त्या बहिणी असतील, यासोबत आज कोणाला पैसे मिळणार, किती पैसे मिळणार, मागील हप्त्यांचे पैसे मिळणार का, तर या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे आपण देत आहोत। त्यामुळे व्हिडिओ हा सविस्तर पहा। परंतु लाडक्या बहिणींना मागच्या 2-3 दिवसांपासून भरपूर लाडक्या बहिणींनी विचारपूस केलेली होती की आम्हाला 3 गॅसचे 2,500 रुपये अद्याप आलेले नाहीत, मग हे 3 गॅसचे 2,500 रुपये मिळणार आहेत की नाही, याच्यासाठी काही नियम आहे का, तर अशा पद्धतीचे प्रश्न उत्तरे विचारण्यात आलेली होती। तर बघा लाडक्या बहिणींना ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना लाडकी बहीण योजनेच्या सोबत सुरू करण्यात आलेली होती। ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली ही अन्नपूर्णा योजना सुद्धा सुरू करण्यात आलेली होती। 3 गॅस वितरित करणारी ही सर्वात मोठी योजना होती, परंतु कालांतराने योजनेचे पैसे बहिणींच्या खात्यामध्ये आलेले नव्हते। परंतु लाडक्या बहिणींनो, आता लाडक्या बहिणींकडून मोठ्या प्रमाणामध्ये मागणी केली जात होते, कारण या योजनेचा शासन निर्णय सुद्धा काढण्यात आलेला होता, परंतु पैसे न मिळाल्यामुळे लाडक्या बहिणी कुठेतरी नाराज झाल्याचं पाहायला मिळत होता। तर या लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब, मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी गॅस कनेक्शनचे पैसे प्रत्येक बहिणींना या ठिकाणी वितरित होणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो, याच्यासाठी काही महत्त्वाची नियम, पात्रता, सरसकट हा लाभ सर्वांना मिळणार नाही। त्यामुळे पात्रता अटी शर्तींमध्ये नियमांमध्ये बसत आहात का हे तुम्ही जाणून घेणं गरजेचं आहे, अन्यथा फक्त बँकेच्या मेसेजची वाट पाहून तुमचा कसलाही फायदा आणि उपयोग सुद्धा होणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी सविस्तर पाहणारच आहोत, परंतु जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी सविस्तर पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो, तुम्ही काही महत्त्वाची कामे केलेली आहेत का हे तुम्ही तपासून घ्यायचं आहे, कारण जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली असतील तर तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज भासणार नाही, परंतु जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली नसतील तर तुम्हाला 100% काळजी आणि चिंता करण्याची गरज आहे। त्यामुळेच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे महत्त्वाची कामे आहेत तर ती कामे कोणकोणती आहेत, ही कामे कशी आणि कधीपर्यंत करायची आहेत तर त्याचे संपूर्ण सविस्तर माहिती लगेच सांगतो। परंतु लाडक्या बहिणींनो, सर्व मिळून किती पैसे मिळणार, कोणाला पैसे मिळणार, कोणाला पैसे मिळणार नाहीत, याविषयी महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगत आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट, ज्यांच्या खात्यामध्ये जानेवारी हप्ता आलेला नव्हता त्यांच्या खात्यामध्ये आज या ठिकाणी बघा 26 फेब्रुवारी गुरुवार आहे, तर आज जानेवारीचे 1,500 रुपये जमा होत आहेत। आज सकाळपासून परत एकदा सुरू झालेले आहे, तर फेब्रुवारीचे 1,500 रुपये कोणकोणत्या लाडक्या बहिणींना मिळत आहे त्याविषयी सुद्धा आपण माहिती पाहणार आहोत। बघा लाडक्या बहिणींनो, विचार करायला गेला तर प्रत्येक महिन्याचा हप्ता हा त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामधील शेवटच्या 2-3 दिवसांमध्ये जमा होत असतो, परंतु विचार करायला गेला तर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आलेला नव्हता, तर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा डायरेक्ट डिसेंबर महिना संपला डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवशी, म्हणजेच 1 ते डिसेंबर, 1, 2, 3 जानेवारी या 3-4 दिवसांच्या कालावधीमध्ये जमा झाला। त्याच पद्धतीने डिसेंबर महिन्याचा हप्ता हा डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होणं अपेक्षित होता, परंतु डिसेंबर महिन्याचा हप्ता हा डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा झालेला नव्हता। तर हा डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता हा मकर संक्रांतीच्या अगोदर म्हणजेच 13-14 जानेवारीच्या आसपास तुम्हाला मिळालेला होता आणि 15 जानेवारी रोजी मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुका होत्या, तर या निवडणुकींच्या अगोदर हे पैसे मिळालेले होते। मग आता जानेवारी हप्ता कधी मिळणार असा प्रश्न पडलेला होता, तर जानेवारीचा हप्ता या ठिकाणी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मिळेल अशा पद्धतीची माहिती सूत्रांकडून मिळत होती, बातम्यांकडून आणि सरकारकडून सुद्धा अशाच बातम्या सांगण्यात येत होत्या की जानेवारी हप्ता सरासरी 26 जानेवारी नंतर बहिणींच्या खात्यामध्ये वितरित केला जाईल। परंतु लाडकी बहिणींनो, विचार करायला गेला तर 26 जानेवारी नंतर कुठेतरी या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता वितरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती मिळत होती, परंतु 28 जानेवारी रोजी म्हणजे 26 जानेवारी झाल्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी लगेच अजितदादांचं बारामतीच्या गोजूबाईच्या परिसरामध्ये लेअरजेट 45 विमान कंपनीचं या ठिकाणी हे जे VSR कंपनीचं लेअरजेट 45 विमान होता तर ते कोसळून या ठिकाणी मोठा स्फोट झाला आणि त्यामध्ये आपल्या अजितदादांचे निधन झालेले होते। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण राज्यामध्ये दुखवटा जाहीर करण्यात आलेला होता।
कोणताही सरकारी कामकाज सुरू नव्हता. विचार करायला गेलं तर या ठिकाणी जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा हे पैसे या कारणामुळे आलेले नव्हते. यासोबत वाटलं की फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजेच फेब्रुवारी महिन्यामध्ये पैसे येतील, परंतु फेब्रुवारी महिन्यामध्ये परत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आलेल्या होत्या. 7 फेब्रुवारी रोजी या निवडणुका होत्या. त्यामुळे लाडक्या बहिणींना आचारसंहिता त्या निवडणुकींच्या अगोदरच लागू झालेली होते. मग आचारसंहितेच्या कालावधीमध्ये हे पैसे काय जमा करणं शक्य होत नसतं. आचारसंहितेच्या कालावधीमध्ये हे पैसे सोडण्यात आलेले नव्हते. परंतु आता विचार करायला गेलं तर अख्खा फेब्रुवारी महिना संपून गेला. आता फेब्रुवारी महिन्याच्या शेवटचे बघा 26 फेब्रुवारी, 27 आणि 28 अवघे 3 दिवस शिल्लक राहिलेले होते. मग लाडक्या बहिणींना वाटत होतं की जानेवारी हप्ता अख्खा जानेवारी संपला तरी आला नाही आणि आता फेब्रुवारी संपत आला तरी पण आला नाही. मग सरकार डायरेक्ट 3000 देईल का 1500 देईल असा प्रश्न लाडक्या बहिणींकडून विचारपूस केला जात होता. तर बघा लाडक्या बहिणींनो, सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर मागच्या 2-3 दिवसांपासून जानेवारीचा हप्ता भरपूर बहिणींना मिळालेला आहे. आता बहिणींना फेब्रुवारीच्या हप्त्याची चिंता लागलेली होती. तर मग आज फेब्रुवारीचा हप्ता बहिणींना मिळत आहे का, कोणाकोणाला मिळत आहे का, याविषयी सुद्धा महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. ती माहिती सुद्धा आपण सविस्तर पाहत आहोत. परंतु ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले होते, मागील हप्त्यांचे पैसे मिळालेले नव्हते, मागील हप्त्यांचा 1 रुपया सुद्धा मिळालेला नव्हता, तर त्या लाडक्या बहिणींना सुद्धा दिलासा मिळून त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. बघा, राज्यातील ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे आलेले नव्हते, मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले होते, तर त्या लाडक्या बहिणींना सुद्धा खऱ्या अर्थाने दिलासा मिळून त्यांचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून त्यांना काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा, लाडक्या बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम, तर यांच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना दिलासा देण्यात येत आहे आणि लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की तुमच्या घरामध्ये 4 चाकी गाडी नसेल तर तुम्हाला सुरळीतपणे हप्ता मिळत राहणार आहे. परंतु जर यावर्षी तुम्ही 4 चाकी गाडी घेतलेली असेल तर तुमचा हप्ता बंद होणार आहे. यानंतर उत्पन्न जर तुमचं 2.5 लाखांच्या पुढे गेलेलं असेल तरी पण तुमचा लाभ बंद होणार आहे. पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आता सध्याला तुमच्याकडे नसेल, तुम्हाला पांढरे रेशन कार्ड देण्यात आलेला असेल तर हप्ता बंद होणार आहे. KYC पूर्ण सक्सेसफुल दाखवलेले असेल तरच तुम्हाला पैसे मिळत राहतील, अन्यथा KYC अगोदर करायचे आहे. 31 मार्चच्या अगोदर KYC करा तरच पैसे मिळतील. बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या राज्यामध्ये पुणे शहर, मुंबई उपनगर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर यासोबत धाराशिव असेल, गडचिरोली आहे, चंद्रपूर आहे, यासोबतच वरच्या साईडला पाहायला गेलं तर नांदेड आहे, नंदुरबार आहे. तर असे राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत. 36 जिल्ह्यामध्ये 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणी राहतात. तर या सर्व बहिणींना या ठिकाणी वेळेवरती पैसे मिळत राहणार आहेत. बघा, बँकांचं सांगायचं झालं तर सर्व बँकेमध्ये पैसे येतील. ज्या बँकांना आधार कार्ड लिंक होत असेल तर अशा सर्व बँकेमध्ये पैसे येणार आहेत. बघा, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आणि सध्याच्या आलेल्या अपडेटनुसार जानेवारी हप्ता या ठिकाणी आज सुद्धा सुरू आहे. लवकरच फेब्रुवारी हप्ता जमा होणार आहे. परंतु सोशल मीडियावरती जो फेब्रुवारी हप्ता सुरू आहे अशा चर्चा सुरू आहेत. तर सध्याच्या स्थितीला फेब्रुवारी हप्ता काही सोडण्यात आलेला नाही. लवकरच फेब्रुवारी हप्ता सुद्धा सोडण्यात येईल अशी माहिती सूत्रांकडून यासोबत न्यूज चॅनलकडून मिळालेली आहे.